नांदगाव खंडेश्वर येथे श्रावण महिन्याच्या पर्वावर भव्य दिव्य अशा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तालुक्यातील अनेक गावातून नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी कावड आणल्या होत्या। या कावड यात्रेमध्ये भगवान महादेव, भगवान श्रीकृष्ण यांच्यासह विविध देखावे साकारण्यात आले होते। कावड यात्रेच्या सुरुवातीला भगवान श्री खंडेश्वर यांचा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर शहरातील विविध मार्गाने या कावड यात्रेचे भ्रमण करीत पुन्हा खंडेश्वर मंदिरामध्ये या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला। यात्रेचे ठिकठिकाणी आरती करून आणि पुष्पवर्ष करून भव्य असे स्वागत करण्यात आले। कावड यात्रेमध्ये ठिकठिकाणावरून भजनी मंडळ बोलाविण्यात आले होते। या यात्रेचे शहरातील हे तिसरे वर्ष आहे। यात्रेचे आयोजन डॉक्टर भूषण पोद्दार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते। यात्रेत सुमारे 20,000 नागरिक महिला सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित सर्व शिवभक्तांना 1 लाख रुद्राक्षाचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे श्रद्धाळू भाविकांच्या मनात धार्मिकतेचा भाव वाढविण्यात आला। त्यानंतर उपस्थित सर्व भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सर्व व्यवस्था अत्यंत योग्य पद्धतीने करण्यात आली होती। कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी रुग्णवाहिका सेवांचा वापर करण्यात आला, तर अग्निशमन दलाने आग सुरक्षिततेसाठी काळजी घेतली। याशिवाय स्थानिक पोलिसांनी गर्दीचे व्यवस्थापन केले आणि कार्यक्रम कोणत्याही अडथळेविना शांततेने पार पडला। ही कावड यात्रा जी एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली, ज्यामुळे समाजातील सर्व घटक एकत्र आले होते। कावड यात्रेदरम्यान शहरातील बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी वेळीच दक्षता घेत ती सुरळीत केली। या उत्साहामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते। उत्तम ब्राह्मणवाडे, अंकुश निमणेकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर।